नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राज्य शासनातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक नवा प्रस्ताव आता मांडला आहे. तो प्रस्ताव विचाराधीन आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही चर्चा केली जाणार आहे आणि सगळ्या या घटकांशी, शालेय शिक्षणातल्या सर्वांशी चर्चा करून तो प्रस्ताव मांडला जाणार आहे. प्रस्ताव काय आहे? आपल्याला जर आठवत असेल तर पूर्वी केवळ 12वीच्या मार्कवरती, 12वीला जेवढे गुण पडले, मग तो PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल, यावरती वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रवेश मिळायचा. त्याच्यानंतर प्रत्येक बोर्डातल्या परीक्षा पद्धतीवरती, प्रश्नपत्रिकांवरती शंका घेतल्या जाऊ लागल्या आणि म्हणून देश पातळीवरती, राज्य पातळीवरती परीक्षा, एक त्याची प्रवेशपूर्व परीक्षा अशी सुरू झाली. ती CET आणि इकडे मेडिकलसाठी नीट. आता या परीक्षा सुरू झाल्यानंतर झालं कसं, 12वीच्या एकूण पास होण्याला फारसा काही अर्थ राहिला नाही. मग महाविद्यालये ही केवळ नामधारी झालेली. जवळजवळ राज्यातल्या 70% कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना कामच उरलं नाही. मी हे बोलतोय विज्ञान शाखेचं. तिकडे प्रवेश घेतल्यानंतर ज्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल इकडे प्रवेश पाहिजे अशी मुलं ही ज्या महाविद्यालयामध्ये उपस्थितीसंबंधी कोणी विचारणार नाही, तिकडे नॉमिनल ॲडमिशन घेतलं जातं आणि अशी मुलं शिकवणी वर्गात राहतात. आता वर्षानुवर्ष हे सुरू आहे. गेल्या काही वर्षात आपलं शिक्षण खातं याच्यावरती विचार करतं, याच्यावर काय करायला पाहिजे. मग महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचं एकूण रोजची उपस्थिती ती ठेवता येईल का, CCTV कॅमेरे बसवता येतील का, त्याचा रेकॉर्ड करता येईल का, अशा सगळ्या गोष्टी सुरू व्हायला लागल्या आहेत. विचार त्याच्यावरती. असं केलं तर विद्यार्थी वर्गात बसतील. आता बघा, विद्यार्थी वर्गात बसतील, मग होणारा काय माहिती आहे का? जर पूर्वी पण आपल्याला माहिती असेल, जी राज्यातली गाजलेली महाविद्यालय होती त्यांना तुकड्या वाढवून दिल्या गेल्या. आता कनिष्ठ महाविद्यालय जी आता अगदी इंटिरियर भागात देखील सुरू आहेत ना, मग ज्यांना खरंच शिकायचं आहे अशी मुलं त्या महाविद्यालयात प्रवेश घेतील का? आता शासनाने एक नवा प्रस्ताव, शिकवणी चालकांनी समजा आमच्याकडे प्रपोजल दिलं की आम्ही कनिष्ठ महाविद्यालय सुरू करू इच्छितो, तर त्यांना पण आम्ही परवानगी देऊ. आता बघा, हे असं जर झालं ना तर काय होईल, शिकवणी चालकांच्या मग तिकडे तुकड्या सुरू होतील. पण आत्ता त्यांच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था हे एका तुकडीच्या, 2 तुकडीच्या असतील. त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यात त्यांना दुरुस्त्या कराव्या लागतील. कदाचित यामुळं अनेक कनिष्ठ महाविद्यालये ऊस पडतील. शिकवणी चालकांचे नवे महाविद्यालय निघतील. मग पुन्हा ओरड सुरू होईल. सामान्यांच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, गरिबांच्या मुलांनी काय करायचं, अशा समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. हा निर्णय हा सोपा नाही आहे. आत्ता हा प्रस्ताव विचाराधीन आला आहे. आता ह्याच्यावरती खल होईल. सगळ्यांची म्हणणं घ्यावं लागेल, मतं घ्यावं लागतील, क्रिया प्रतिक्रिया व्यक्त होतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. कदाचित हा निर्णय पुढचं सरकार घेईल का महाराष्ट्रातलं सांगता येत नाही. फक्त हा एक पिल्लू सोडून दिलं आहे की असंही होऊ शकतं. कल्पना अतिशय उत्तम आहे. यातून सर्व घटकांचं हित होऊ शकतं. मात्र झारीतले शुक्राचार्य सगळ्याच ठिकाणी असतात, तसे ते शिक्षण क्षेत्रातही आहेत. मग संस्थाचालक असतील, खास करून प्राध्यापक असतील. काय झालंय, अशा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जे प्राध्यापक लागलेले आहेत त्यांना सध्या कामच शिल्लक नाही आहे. कारण विद्यार्थीच असत नाहीत. विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे,
ते होर्डिंग लावतात त्यांचे संस्थाचालक प्राध्यापक की आमच्या महाविद्यालयातला विद्यार्थी हा म्हणजे इंजिनिअरिंगला लागला, नीट पास झाली, IITला गेला, फोटो लावले जातात. पण बघितलं तर तो मुलगा परीक्षेच्या वेळेला, प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळेला येऊन गेलेला असतो आणि परीक्षा दिली एवढंच. त्याचं त्या प्राध्यापकाचा चेहरा देखील त्या मुलाला माहिती असत नाही. कुठल्या तरी शिकवणी वर्गात तो शिकतो, स्वतःची मेहनत करतो आणि तो यश मिळवतो. आता पुढं काय होईल मग? असं झालं तर हे जे सगळे बनावट आहेत, हे डुप्लिकेट आहेत, यांचं काय होणार? यांच्या संघटना तयार होतील, आरडाओरडा सुरू होईल, कारण त्यांच्या नोकरीवरती गदा येणार आहे. विद्यार्थी संख्या जर कमी झाली, तुकडी बंद. मग पुन्हा मग आता काय, शिकवणी चालकावाल्यांनी समजा जर कॉलेज काढलं, ते त्यांचा स्टाफ ते सगळ्या गोष्टी करतील आणि इकडे जे आता रिकामे पडलेले प्राध्यापक आहेत त्यांना घ्या, असं जर शासन पुन्हा जर सांगायला लागलं की तुमच्या कॉलेजमध्ये आहे ना हे आमच्याकडचे प्राध्यापक हे अतिरिक्त झालेले आहेत त्यांना घ्या जर म्हटलं, तर ते होणार नाही. अशा अनेक समस्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. शासनाने विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित राहावं यासाठी हे केलं आहे ना. प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित का राहावं, हाही एक विषय आहे. कारण केवळ फिजिकल प्रेझेन्सी पुरेशी आहे का? जेव्हा शिक्षण उत्तम दर्जाचं देईल ना, जिथं दिलं जातं तिथं सांगावं लागत नाही की विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित राहायला पाहिजे. झालंय कसं की तिकडे मिळत नाही, सकस मिळत नाही. म्हणजे आता जंक फूड किंवा बाहेरचं खायची सवय लागली मुलांना. घरचं आवडत नाही, बाहेर जावं वाटतं. बाहेरचा नाश्ता, जंक फूड हे त्याचं आकर्षण असतं. तसंच शिकवणीचं आकर्षण किती वर्षापासून आहे आणि हे वर्षानुवर्ष जी लहान मुलं बालवाडीत होती तेव्हापासून त्यांना शिकवणी आहे. आणि मग जर तुम्ही त्यांना म्हणालात की तुम्ही वर्गात बसा आणि तुम्हाला शिकवणीला जाता येणार नाही, तर हे होणार आहे का? आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, अंतर्भूत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची रचना तशी केली आहे की विद्यार्थ्यांना शिकवणीला जायची गरज लागणार नाही, परंतु हे सगळं लागू होणं आणि पुढचं तयार व्हायला किमान अजून 15 वर्ष लागणार आहेत. लातूरच्या विद्या आराधना अकॅडमीचे संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हा जो नवा प्रस्ताव आहे, 12वीचे गुण आणि CETचे गुण हे संयुक्तपणे त्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ठेवावेत असा जो प्रस्ताव आहे, याचे काय परिणाम होतील विचारले असता ते असं म्हणाले, मुळात आपल्याकडे परीक्षा पद्धती ही दरवर्षी वार्षिक परीक्षा द्यायची असते हे मुलांना माहिती. म्हणजे अगदी 1ली पासून 10वी पर्यंत. 10वीला बोर्ड असतं आणि 12वीला बोर्ड असतं. आता 12वीच्या बोर्डाची तयारी म्हणजे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, मग नीटची तयारी आहे, इकडे CETची तयारी आहे. त्यात 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी फारसा केलेला नसतो. परीक्षा जवळ आली की 1.5 महिना त्यात त्यांना डोकं घालावं लागतं. कारण 2 पॅटर्न वेगळे आहेत. 12वीची जी परीक्षा पद्धती आहे ती दीर्घोत्तरी आहे आणि इकडे जी स्पर्धा परीक्षा आहे ती मुळातच विश्लेषणात्मक आणि लघुत्तरी आहे. 2 परीक्षा पद्धतीतला फरक आहे आणि त्याचा एक विद्यार्थ्यांना ताण येतो. एकूण 12वीच्या वर्गामध्ये 11वी-12वी उपस्थिती विद्यार्थ्यांची असावी यासाठी सरकारने मांडलेला प्रस्ताव चांगला आहे, पण विद्यार्थ्यांच्या ताणाचा पण विचार करायला पाहिजे, ज्यातनं त्यांच्यावरती ताण येणार नाही ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. मग परीक्षेचा पॅटर्न तरी बदलावा लागेल, किंवा समान पॅटर्न ठेवला ना तर मग मुलांना अडचण येणार नाही असं त्यांची सूचना आहे. अशा वेगवेगळ्या सूचना या संबंधातल्या लोकांच्या घ्याव्या लागतील की परीक्षा पद्धतीत काय बदल करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना अनावश्यक ताण येणार नाही यासाठी काय करायला हवे. हे जर पाहिलं तर त्याचे एक चांगला उपयोग, सकारात्मक उपयोग नक्की होऊ शकतो. शासनाने तयार केलेला प्रस्ताव हा चांगला आहे, परंतु सर्वांना, सर्व घटकांना विश्वासात घेऊन
सर्वांच्या शंकांचं समाधान करून हा जर निर्णय, यात काही सूचना येतील, अंतिमतः घाई गडबडीत जर निर्णय घेतला तर तो निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारला येईल. कारण या सरकारने आत्तापर्यंत 5 निर्णय मागे घेतलेले आहेत. निर्णय घेतला, मागे घेतला. आता या नव्या प्रस्तावाचा असं होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. शिकवणीचे विषय जे आहेत ना, मांडणी तत्वतः अतिशय उत्तम आहे. सरकारचा प्रस्ताव हा तत्वतः चांगला आहे. त्याची व्यावहारिकता तपासली गेली पाहिजे आणि त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.